नमस्कार, मी सविता. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीपाला संपलेला असतो किंवा भाजीला काय बनवावं सुचत नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने ही गावरान पद्धतीची झणझणीत भाजी नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवायला अगदी सोपी आहे, अगदी झटपट तयार होते. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार होते. रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात अगोदर आपण वाटण पाहूया. तर इथं मध्यम मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे. यानंतर मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे. 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. यानंतर अर्धी मोठी वाटी आपल्याला खोबऱ्याची घ्यायची आहे. तर खोबऱ्याचे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर आपण वाटण भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे, अगदी अर्धा छोटा चमचा. आता यानंतर खोबऱ्याचे काप आपल्याला सगळ्यात अगोदर भाजून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे काप भाजत असताना अगदी ब्राऊन रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, छान खरपूस असे. यामुळे भाजीला छान असा रंग येतो. वाटण भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्याचा वापर करायचा आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला चांगला ब्राऊन काळपट रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की लगेचच यामध्ये आपल्याला 2 चमचे इतके तीळ घालायचे आहेत. तर इथं मी गावरान तीळ घेतलेले आहेत. आता हे तीळसुद्धा या कांद्यासोबत अर्ध्या मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत. तीळ जर का सेपरेट भाजले तर खूप जास्त तडतड उडतात, त्यासाठी मी कांद्यासोबतच भाजून घेतले. आता हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये मी आल्याचा अजिबात वापर केलेला नाही. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता. आता थंड झालेलं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. लगेचच पोहे खायचे 2 चमचे आपल्याला यामध्ये धना पावडर घालायचे आहे व शक्य होईल तितकं हे वाटण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता यानंतर भज्यांची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी इथं 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाण 150 ग्रॅम इतकं आहे. बेसन पीठ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा ओवा घालायचा आहे. 2 ते 3 चिमूट आपल्याला हिंग घालायचा आहे. अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे. 4 ते 5 चिमूट आपल्याला जिरं घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी घालत आपल्याला भज्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही व व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशाच पद्धतीचं तुम्हाला भज्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. अगदी सैलसर नाही किंवा अगदीच घट्ट पीठ आपल्याला बनवून घ्यायचं नाही व तयार केलेलं पीठ आपल्याला छान हाताने मिनिटभरासाठी फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला सोडा घालायचा नाही. तर इथे पहा आपलं भज्यांचं पीठ तयार झालं. तर अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, यामधलं आपल्याला 2 चमचे इतकं पाणी राहिलेलं आहे. आता भज्यांसाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे व भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत. भजी सोडल्यानंतर ही भजी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. असं का करायचं? ज्यावेळी आपण आमटीमध्ये भजी सोडू त्यावेळी ती लगेचच विरघळली जातात. यासाठी ही भजी आपल्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. अजिबात कच्ची ठेवायची नाही. तर आता दुसरी बॅचसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर आपली भजी तळून झालेली आहेत. आता यामधलं आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे. आपल्याला आमटीच्या कटाला छान अशी फोडणी द्यायची आहे. जितकं लागतंय तितकं तेल यामध्ये ठेवायचं आहे व अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, थोडंसं हिंग घालायचं व आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. हे वाटण आपल्याला मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे. याला थोडंसं तेल सुटलं की नंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला 2 चमचे इतका कांदा लसूण मसाला घातला आहे. अर्धा छोटा चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे किंवा बेडगी मिरची पावडर घातली तरीही चालेल. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 मोठा चमचा आपल्याला मटण मसाला घालायचा आहे किंवा गरम मसाला घातला तरीही चालेल. आता हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. सुरुवातीला मी कढीपत्ता घातला नाही कारण मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती खूप जास्त तेल उडतं. तुम्ही तेलामध्ये कढीपत्त्याची फोडणी दिली तरीही चालेल. आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं
व यामध्ये आपल्याला अर्धा छोटा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे व परत हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। याने काय होतं, आपल्या आमटीच्या कटाला छान अशी तर्री येते। याला छान असं तेल सुटलं की आपल्या कटाला चवसुद्धा खूप छान येते। इथे पहा तेल छान सुटलं आहे। आता तुम्हाला आमटी किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। सुरुवातीला ही आमटी थोडीशी आपल्याला पातळच ठेवायची आहे। जर का खूप जास्त घट्ट ठेवली तर थंड झाल्यानंतर ही आमटी घट्ट होते, दाटसर होते। तर आता इथे पहा जवळपास मी 2 मोठे ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। पाणी घालत असताना आपल्याला कडकडीत गरम घालायचं आहे। सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे व या कटाला आपल्याला दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हा आमटीचा कट आपल्याला छान असा उकळवून घ्यायचा आहे। नंतरच आपल्याला यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत। तळून घेतलेली भजी आपल्याला या आमटीमध्ये सोडून घ्यायची आहेत व ही आमटी आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती छान अशी उकळवून घ्यायची आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळी तुम्ही जेवण करणार असाल त्या अगोदर अर्धा तास तुम्हाला या आमटीमध्ये ही भजी सोडायची आहेत व आमटी खायला घ्यायची आहे। तर तयार झाली आपली झणझणीत गावरान पद्धतीची भज्याची आमटी। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।